नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतात SRT बेडवर कापूस लागवड केलेली आहे। गेल्या वेळेस आपण तो व्हिडिओ पण टाकला। चोपटा शिरपूर हायवेलगतचं शेत आहे आणि इथं बघू शकतात पाण्याचा निचरा किती व्यवस्थित झालेला आहे। बेड लगेच वापसा स्थितीमध्ये आलेले आहेत। काल परवाच पाऊस झालेला आहे। जमीन थोडी चिबड पण आहे वास्तविक इथं बघायला गेलं तर, तरीसुद्धा पाण्याचा निचरा चांगला होतो आहे। बेड वापसा स्थितीमध्ये आणि कापसाची कंडिशन चांगली आहे। आता त्या शेतकऱ्यांना जेव्हा भेटलो तर त्यांनी सांगितलं की जून महिन्यात तापमान मोठ्या प्रमाणात होतं बुवा, त्यामुळे कापूसवर थोडा परिणाम झालेला आहे, जो सर्व शेतकऱ्यांचा झालेला आहे। ते म्हणत होते की ज्यावेळेस कापूस एवढा जबरदस्त असता बुवा, जर थोडं वातावरणाने साथ दिली असती बुवा, तापमान कमी जर असतं बुवा, तर कापूस खूप जबरदस्त राहिला असता बुवा। पण तरी ते खूप समाधानी आहेत, कारण की गेल्या 4 वर्षापासून ते SRT बेडवर कापूस लागवड करत आहे आणि जबरदस्त रिझल्ट त्यांना मिळालेला आहे। आतापर्यंत उत्पादनात बी वाढ झालेली आहे आणि तर प्रत्यक्ष दाखवायचा तोच प्रयत्न आहे मित्रांनो की SRT बेड पद्धत किती फायदेशीर आहे। खराब वातावरणात पण आपलं पीक तग धरून राहतं, जमिनीत पाणी मुरण्याचं प्रमाण वाढतं, पाणी पातळी वाढते, हे फुकटात काम होतं आहे जलसंधारणाचं। तर आपला तोच प्रयत्न आहे योग्य माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी। ज्या शेतकऱ्यांची शेताशी खोलगड भागामध्ये असतात, तिथं पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, त्या ठिकाणी बेड पद्धत अतिशय उपयुक्त आहे। तर मित्रांनो, एक आग्रहाची विनंती आहे, तुम्ही एकदा एका एकरवर प्रयोग करा आणि फरक तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघा, सत्य तुमच्या डोळ्यांनी बघा, त्यावेळेस तुम्हाला त्याची प्रचिती येईल। आणि याला काही खर्च पण नाही आहे, अंतर सर्व तेच राहणार आहे, फक्त प्लेन सरीच्या ऐवजी पिकं बेडवर आहेत। आता या शेतकऱ्यांनी जर ठरवलं असतं सरीमध्ये जर पिकं लागवड केली असते आता, तर काय वाटतं मित्रांनो, अशा याच्यामध्ये कापूस जगला असता का त्यांचा? नुकसान झालं असतं। तर हीच पद्धत बेस्ट आहे आणि पुन्हा पुन्हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सत्य तुमच्या डोळ्यासमोर आणणार आहेत।